वगैरे असं करत नाही. बाहेरची जी माती आहे काळी माती तीच शेडच्या आतमध्ये पण आहे. म्हणजे कोंबड्यांना बाहेरही तेच वातावरण मिळते, शेडमध्येही तेच वातावरण मिळते, पण बाहेरचं त्यांना मोकळं वाटतं. सो पक्षी बाहेर जास्त राहील म्हणजे तुमची शेडची क्लिनिंगची जी मेहनत आहे ती वाचणार. आता पक्षी जर तुम्ही इकडे बघाल तर पक्षी सगळा बाहेरच फिरतोय. ओके, आता शेडच्या आतमध्ये पक्षी जर नाही आहे तर तुम्हाला त्याच्या क्लिनिंगचा जास्त खर्च नाही करावा लागणार, कारण आतमध्ये वेस्ट पडणार नाही. आतमध्ये जे फीड तुम्हाला टाकावं लागतं ते नाही टाकावं लागणार. बाहेर पक्षी मस्तपैकी फिरून, आपण रोटावेटर मारलेला आहे, किडे वगैरे शोधून सगळे आपण, हे बघा तुम्ही, किडे वगैरे जे मिळतील ते पक्षी खातोय, मस्तपैकी फिरतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की शेडमध्ये वास नाही येणार जास्त, म्हणजे जो अमोनिया गॅस रिलीज होतो तो नाही होणार. जिथे अमोनिया गॅस रिलीज नाही होते पोल्ट्रीमध्ये तिथे असं तुम्ही समजू शकता की ती पोल्ट्री सगळ्यात हेल्दीएस्ट बर्ड्सला रेस करते आहे. जर का पोल्ट्रीमध्ये वासच येत नाही आहे म्हणजे तिथे कुठलाही डिसीज जो आहे तो इझिली एंटर नाही करू शकत. आपले सगळे विदेशी फळझाडं जे आहेत ते लावून घेणार आहे. सगळ्यात पहिले आपण इकडे आणून ठेवलेत ते झाडं, ट्रॉलीमधून उतरवणं पण चालू आहे तिकडे. त्या झाडांची पहिले आपल्याला टॅगिंग करायची आहे. सगळ्या टॅगिंग्स तेलुगूमध्ये होत्या आणि आपल्याला काही तेलुगू लँग्वेज येत नाही. प्लस आपण ते गुगल ट्रान्सलेटरवरती ट्रान्सलेट करून बघितलं, पण ते काहीतरी खूप वेगळं ट्रान्सलेट करत होतं आणि बऱ्याच वेळेस गुगल पण राईट ट्रान्सलेशन देत नाही. सो आता झाडं आपल्या नजरेतले नसल्यामुळे ते ओळखायला थोडे अवघड जाणार आहेत. पण हे सगळे झाडं आहेत, जेवढे जेवढे ओळखले जातील तेवढ्यांना आपण पूर्ण टॅगिंग करून लावून देऊ. हे तर माहिती आहे की हे विलायचीचं आहे, ऑलिव्ह, विलायची, तेजपत्ता, लवंग ह्या थोड्या ओळखू येत आहेत. ते तिकडे लाकडं तोडून आणलेले आहेत सगळे थडीचे, आपले शेवऱ्या ज्या आहेत ही पूर्ण थड, याच्या आपण शेवऱ्या दिल्या होत्या त्यांना तोडायला, त्याची लाकडं काढलेत, ते तिकडे भरणं चालू आहे. मी तसं टॅगिंगसाठी लागणारं जे टॅग्स आहेत ते काढून आणलेत. ही विलायची आहे, ही काळी मिरी आहेत, ही किवी आहे, हा पिंक ड्रॅगन फ्रूट आहे. ते ॲवोकॅडो आहे ना पप्पा? पाण्यात ॲवोकॅडो सारखेच आहेत. आता आम्हाला एवढं कन्फ्युजन होतं आहे ना, कारण ऑलमोस्ट काही काही झाडांचे तर पानं इतके सेम आहेत ना, म्हणजे ॲप्रिकॉट, पीच, ॲपल ह्या तिन्ही याचे तर इतके सेम पानं दिसतात ना, ते कुठलं कोणतं आहे ते लक्षातच येत नाही आहे. आपण पहिले जे लिची आणि ब्लूबेरी लावली तर आपण लिचीचे जवळपास 500 झाडं आणि ब्लूबेरीचे 250 झाडं असे लावलेले, आणि हे बाकी सगळे 20, 25, 15 असे ट्रायल बेसिसवरती लावतो आहे आपण. तर आपल्या भागामध्ये कुठले येतील हे आपल्याला माहिती नाही आहे, आपल्या सॉईलमध्ये कुठले सक्सेसफुल राहतील. सो एकदा का हे क्रॉप सक्सेसफुल झाले किंवा आपल्याकडे कुठल्या म्हणजे वेदरला सूट होत आहेत का, मग तसं इकॉनॉमिकली आपल्याला प्रोडक्शन देऊ शकतात का, ह्या सगळ्या गोष्टी एकदा क्लिअर झाल्या की मग आपण तो क्रॉप 1-1 एकरमध्ये वाढवणार आहे. फुलपाखराला काय करू मी ते आता? फुलपाखरू नाही, तो किडा आहे. त्याच हे तयार होतं ना ते पतंग, ते पण क्लिअर नाही दिसणार त्याच्यामध्ये. काय करते जळून टाक लगेच आळे. ते तर लाकडावर टाका, तिथे जाळायचे असतील तर. खाल्ली पण ती ना.
झाला एक टॅग तयार. याच्यावरती नाव टाकलंय आणि कागदाच्या टॅगला स्टॅपल केलंय प्लास्टिकमध्ये टाकून, म्हणजे यातला पाणी वगैरे देताना याच्यावरचं नाव मिटणार नाही. क्लोव, कॅम्फर, कॅलिफोर्निया आमंड, प्राजक्ता, याच्यातले एकदा आता कोणते कोणते राहिले सांगा मला. सगळ्यात पहिले पप्पांनी एक कोणत्या याचं नेऊन लावलं, तेजपत्ता झाला, जाबोटिकाबा झालं, तेजपत्ता, जाबोटिकाबा, किवी, लिची, कॅलिफोर्निया आमंड, कापूर, लवंग, विलायची, ॲपल, ब्लूबेरी, स्टार फ्रूट, कॉफी. अजून कोणते राहिलेले आहेत आता? ते ऑल स्पाइस. थांब एक मिनटं हां. आता राहिलंय लिची, ब्लूबेरी, लेमन, ड्रॅगन, स्टार फ्रूट, ॲपल, विलायची, क्लोव, कापूर, कॅलिफोर्निया आल्मंड, ऑलिव्ह, पीच, ऑल स्पाइस, किवी, तेजपत्ता, जाबोटिकाबा, पर्सिमन, कॉफी, ॲप्रिकॉट. आता अजून किती झाडांची नावं मला आठवली नाही आहेत ते बघायचं बाकी आहे. जसे जसे मला अजून नावं आठवतील तसे तसे मी याला लावून देते. हे कापूरचं आहे, हे कॅलिफोर्निया आमंड आहे. हां पप्पा, तेजपत्ता दाखव इकडं. बरं बांधा. इकडं दाखव, मी देते ना एक एक मग तुमच्याकडं. त्याच्यातून इकडं इकडं ही विलायची. हे इथं ठेवलं. ते लावले म्हणजे पहिले मी काढून ठेवते ते त्याच्या तिथं. लिंबाचे दोन्ही व्हरायटी एकत्र झाले. हा ठीक आहे, जाऊ दे. दोन्ही व्हरायटी जसं येतं तसं ओळखता येतानच ना आपल्याला. ते ड्रॅगन फ्रूट पप्पा तिथं ठेवलेलं आहे. इकडे प्राजक्ता, हे ऑलिव्ह, हे आलं. हां, एखाद्या झाडाला बांधून टाक. हे जाबोटिकाबा, हे दोन. आता विषय असं झाला की माझ्या हातात कॅमेरा असल्यामुळे मला लावता येत नाही आहे, ते बांधता येत नाही आहे.
हे याला ऑल स्पाइस. हां, लवंगचं कुठे ठेवलेलं आहे पप्पा? त्याला हे लाव. हे सर्च कर. हां, हे काय आहे ते? ते ऑल स्पाइस आहे. ऑस्ट्रेलियन ऑल्सपाइस. आता राहिलेत ॲप्रिकॉट, पर्सिमन, पीच, ॲपल, ब्लूबेरी, लिची आणि कॉफी. हां, जिथं ब्लूबेरी संपली ना तिथं ब्लूबेरीचं टॅग बांध, आणि जिथं लिची संपली तिथं लिचीचं टॅग बांध. काय म्हणले? त्याच्यात पीच, पिअर, पर्सिमन. प्रॉब्लेम हा आहे की त्या सगळ्याचे पानं एकसारखेच आहेत पप्पा. ते कापूर तर बांधायचं राहिलं, फक्त लटकवलं ते. हे पर्सिमन, पीच, ॲपल. कॉफीचं, ह्या दोन्हीतून कॉफी कुठली आहे? कॉफी हीच आहे ना? कॉफीचं तर येईनच ना. नाही. एक गोंधळ आहे. आता हे आहेत ना, ह्या झाडांचे पानं मायन्यूट काहीतरी डिफरंट आहेत. हे थोडे असे लंबुळके आहेत, ते थोडे रुंद आहेत. तर यांच्यातमध्ये डिफरन्स करणं अवघड आहे थोडं. हे झाड आणि हे झाड एक नाही. हे ॲपल आहे का? काय ते? नाही, ते पलीकडचे वेगळे आहेत ना, पानं छोटे आहेत ना त्याचे. त्या पानाला टोक आहे पप्पा, ह्या पानाला नाही आहे. हे गोल पान आहे, ते थोडं लंबुळक आहे. घे प्राजक्ता झाड. दोन वेगळे आहेत का ते? नाही, इकडच्या एखाद्या झाडासोबत मॅच नाही होत का हे? मला हे आणि ते दोन मध्ये कन्फ्यूज व्हायला लागलं सफरचंदला. हे काय? थांब, आपण याच्यावर स्कॅन करून पाहू. ॲव्होकॅडो आणि जायफळचं टॅग राहिलं. अजून कोणतं राहिलं? ते झाडच कोणते माहित नाही. टॅग काय नावाने बनवू मी? पीच. बघ बरं ते. तुमच्या याच्यात करा ना स्कॅन. ते ॲव्होकॅडो आहे. एक काम करा ना पप्पा, पहिले पीचचं सर्च करा. पीचचं झाड बघा, त्याचे पानं कसे आहेत. असं स्कॅन करून नाही दाखवणार ते गुगल. पीचचं, पर्सिमनचं, ॲप्रिकॉट, त्याच्यानंतर अजून. बरं, मीच करते, थांबा. एवढे 2 टॅग बनवून येते. हे पान. तसं नाही. हे बघ ना, हे पान. खोल हे टॅग. गुगल हायच येड. हे पीचचं पान बघ. काय किती वेळ टाइमपास करणार आहे गुगल आज.
आता हे असे तर 17 दिसत आहेत, पण याच्यामध्ये 3-4 अजून प्लस व्हरायटीज मिक्स झालेल्या आहेत, ते कळत नाही आहेत. हे आणि ते ना सारखेच झाडं दिसतात. त्याच्यातले 2-4 मागवलेले काही झाडं आहेत, पण पाणी एकसारखेच आहेत. मग सगळे टॅग्स एकाच्याला लावून दिलेत मी आता. इफ यू वॉन्ट मी तुम्हाला इंटरव्ह्यू पण देऊ शकतो जर एक स्मॉल बाईट वगैरे जर पाहिजे असेल. ओके, इफ यू कॅन. एक्सपिरियन्स इज रिअली व्हेरी जेन्युअन. जनरली बॉयलर बिझनेसमध्ये आम्ही ऑलरेडी 7-8 वर्षापासून काम करतोय. सो 45 डेज कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग बेसिकली कंपनीज आपल्याकडून कामं करून घेते, त्यांचं प्रॉफिट मार्जिन क्लिअर करून जे काय उरतं ते आपल्या पदरात टाकते. पण जेव्हा तुम्ही त्याला कमर्शियली डेव्हलप करण्यासाठी स्वतः आपण नाही करू शकत बॉयलरला, बिकॉज ऑफ द हाय कॉस्ट ऑफ फीड अँड मेडिसिन्स. एक्झॅक्टली. तर त्याच्यासाठी आम्ही गावरानमध्ये येण्याचं प्लॅनिंग करतोय. पण मागच्या 2 वर्षापासून मी फक्त व्हिजिट्स करतोय. प्रत्येक ठिकाणी गेलो तर सेटअपच्या कॉस्टमुळे आमचं बजेट होत नव्हता, त्याच्यामुळे आम्ही ते करत नव्हतो. पण आज दुधना पोल्ट्रीला व्हिजिट केल्यानंतर अंकिताताईंनी, रोहितनाथांनी जे शेडची कॉस्ट किंवा मॅनेजमेंट पूर्ण रेसिड्यू फ्री, म्हणजे केमिकल न वापरता, मेडिसिन्स न वापरता कशा प्रकारे आपण पक्षींना हेल्दी ठेवू शकतो त्याबद्दल जे गाईड्स दिलं ते खूप हेल्पफुल आहेत. आय थिंक म्हणजे हा आमचा पूर्ण विराम झाला आहे रिसर्चचा, थँक्यू. आणि आम्ही नेक्स्ट स्टेप जी आहे ती सुरुवात करणार आहे. हे जे तुम्ही कॉम्प्लिमेंट दिले ना, दिस इज द बेस्ट कॉम्प्लिमेंट. थँक्यू. नो, दॅट इज द रिअल कॉम्प्लिमेंट कम फ्रॉम माय हार्ट. थँक्यू. कारण की जनरली प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर कमर्शियलीच आम्हाला हे सर्व गाईडलाईन्स भेटलं. 150ला पक्षी घ्या, मग आम्ही तुम्हाला खाद्य पुरवू, आम्ही बायबॅक करू. बट जे काही पूर्वीचे जे शेतकरी आहेत, आता बाकी काही वेल नोन लोक आहेत, आम्ही त्यांचं नाव नाही घेऊ शकत, बट ते प्रॉमिस कधीच त्यांनी कंप्लीट केले नाही, आणि त्याच्यामुळे भरपूर शेतकऱ्यांना बॅड एक्सपिरियन्स पण आले. हो, सोलारवरती, आणि त्याला आपण AC to DC कन्व्हर्टिंग चार्जर पण लावलेलं आहे. ते वायर आहे खाली. बॅटरी आपण मोठी लावून घेतली आहे त्याला. म्हणजे लाईट नाही राहिली, ॲटोमॅटिकली बॅटरीवर, आणि दिवसला सोलर, आणि रात्री जर बॅटरी बी चालली की लय आपलं पॉवरवर, म्हणजे 3 ऑप्शन येतात. आणि मॅम तुतीचं बीज आणलं होतं तुम्ही का रोप आणलं होती? काडी लावायची त्याची. आम्ही रोप शेवग्याचंही नाही लावलंय, तुतीचंही नाही लावलंय. डायरेक्ट बी टोचलं होतं शेवग्याचं पण, आणि तुतीची काडी. ओके. आणि मॅम तुती पण असं म्हणजे जसं आता तुम्ही कटिंग करतायत फिडिंगला, त्याच्यानंतर परत आता शेवग्याचा तर आम्हाला अनुभव, आम्ही शेवग्याची शेती केली, पण तुतीला परत रिडेव्हलपमेंटला किती वेळ जातो? 20-25 दिवस. हो, सफिशियंट. दोन्हींची पण ग्रोथ तेवढीच विगरस आहे. अच्छा. बट त्याची अजून जास्त फास्ट ग्रोथ होते कोंबडी खतामुळे. अच्छा. आता त्याच्यामध्ये कोंबड्या आहेत म्हणून त्यांना खत मिळतं आहे. आता आपल्याला व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशनसाठी फॉस्फरस सगळ्यात जास्त लागतो, आणि कोंबडीच्या खतामध्ये फॉस्फरसचीच अमाऊंट सगळ्यात जास्त आहे. सो ते एकमेकांना इंटिग्रेट करतात नॅचरली. आणि याच्यावरती कुठल्या काही पेस्टिसाइड्स वगैरे नाही, काहीच नाही. म्हणजे तुम्ही काय मारणार ना त्याच्यावरती? किडे तर स्वतःच खातात, त्या कीटकनाशकची गरजच नाहीये. खत पण त्या बिचारा टाकतातच आहेत. दुसरी गोष्ट, गवत उगवू देत नाही आहेत. आता आपण इकडे पण मागे हे जे सगळे झाडं लावलेत, लिची, ब्लूबेरी, हे सगळे एक्झॉटिक फ्रुट्स आहेत सर, इथे जे ठेवलेले आहेत ना, आपण ते बघू तिथे जाऊन. ओके. सो बेसिकली फ्युचर प्लॅन इज एक्झॉटिक फ्रूटच्या बागांमध्ये तुम्ही नंतर पोल्ट्रीज म्हणजे राईट. येस. म्हणजे त्यांना नॅचरली फर्टिलायझर्स पण भेटणार आहेत. राईट. ते कम्प्लिटली ऑर्गॅनिक राहतील, कोंबड्या रेसिड्यू फ्री राहतील, सगळे प्लांट्स ऑर्गॅनिक राहतील, आणि इंटिग्रेटेड राहतील. नाव वी आर लाईक इन्व्हॉल्विंग 15 एकर्स ऑफ लँड. 15 एकर क्षेत्र आम्ही पक्ष्यांसाठी ठेवतोय. ओके. इन दॅट उद्या जाऊन बर्ड फ्लू जर आला, सो विल बी लेफ्ट विथ नथिंग. त्याच्यामुळे आम्हाला ॲज अ बॅकअप आम्ही एक्झॉटिक फ्रूट्स लावतोय. तर हे सगळ्या याच्यावरती नावं लिहिलेत. हे पीच आहे, हे स्टार फ्रूट आहे, ते ॲप्रिकॉट आहे, तेजपत्ता आहे, लवंग, विलायची, काळी मिरी, किवी, ॲव्होकॅडो. एक्झॉटिक आपल्या इथं नियर बाय आय डोंट थिंक सो. नाही, आम्ही राजमुंद्रीवरून मागवलेत, काही वेस्ट बेंगॉलवरून मागवलेत. वी हॅव कलेक्टेड इट. हे ऑस्ट्रेलियन ऑल स्पाइस आहे, ते कॉफी आहे, ते कापूर आहे, तो दॅट इज कॅलिफोर्निया आल्मंड. असे सगळे झाडं
इथे लागवड करून याच्यामध्ये पक्षी सोडणार आहे आपण. ओके. सो म्हणजे नॅचरली कोंबड्यांचं खतपासूनच त्यांना खत पण भेटणार आहे हो, आणि ते ऑर्गॅनिकली ऑर्गॅनिकली डेव्हलप होते. म्हणजे शेतीला जोडधंदा पाहिजे तर याच्यापेक्षा शेती आणि जोडधंदा एकत्र करायचा. म्हणजे वेगळं पोल्ट्रीकडे लक्ष द्यायची गरज नाही आणि वेगळं शेतीकडे लक्ष द्यायची गरज नाही. दोन्ही एकाच ठिकाणी आहेत. आपला टाईमही कमी लागेल आणि जास्त इफिशियंटली आपल्याला लक्ष देता येईल. हे काढून पाहिलं कसं त्याला त्याच्याकडे पाहू वाटत नाही त्या मोसंबीकडे. ती सगळी मिक्स काळी बेंद्री हे ते कोण न्यायला लागलं. फक्त कंपनीवालेच पैसे द्यायला लागले. 5,000 रुपये 5,000 7,000. अरे काय आजची तर 5,000 घे. काल आज बंद आज ते नाही कंपनीवाले. आता ते म्हणजे आता ते पॉस्ट बॉटलेमध्ये भरणार जे तर त्याला हे सगळं कोणता माल चालतो पडेल. सगळे थोडी ना हे टाकी त्याच्यात पुन्हा हे बी ऍड करते ना ते. आधी ते तर काय हा, फ्लेवर राहतात, प्रिझर्वेटिव्ह राहतात, काहीतरी बेस दिलेला राहतो. नाही मोसंबी जी आहे ना ती कोणत्या तरी वेगळ्या इथं ते स्वाद टिकत नाही ना. हे जर करून ठेवलं ना तर स्वाद जो आहे टेस्ट ती कुठलाही सिट्रसचा जो फ्रूट येतो का तो कडसर होत जातो. हां तर याचा होत नाही. संत्र्याचा होत नाही. मोसंबीचा होतो. मोसंबीमध्ये प्रॉब्लेम आहे. ड्रॅगन फ्रूटच्या पुढं ऑलिव्ह घ्यायचे का? जागा नाही ऑलिव्ह इकडे फर्स्ट लाईन लागेल. अलीकडची लाईन तर घ्यायची नाही ना आपल्याला. त्याची पुढं किती राहिलात पान विचार. हे तसं पूर्ण याची स्पेसिंग ते काढून ठेवली मी. काही काही जे आहेत ना पप्पा, आता कापूर आहे का, कापूरला 20 ते 30 फुटाचा तरी डिफरन्स पाहिजे ते म्हणतो ते स्पेसिंग. 20 फूट आता ते ते न काय पडल. करायचं, कापूर जे छोट्याला झाड आहे त्याच्या माझ्यात कापूर घ्यायचं, छोटे लावायचे. कापुरात झाड घ्यायचे, छोटे लावायचे. विलायचीच्या मदत करायचं कापूर. हा. कापराची मदत किती विलायची. लागतं? हा, विलायचीला बघ एक 6 ते 10 फुटापर्यंत लागतं विलायचीला. एक 6 फूट घेऊ आपण विलायची. कॉफीला पण सावलीच लागते. कॉफीला तर म्हणजे ते डेन्सिटी मध्ये असल्यामुळे कॉफी सरळ वर जातं पप्पा. कॉफी आहे ना. कॉफी आपण घेतली ना सगळ्यात पहिलेच. तर कॉफीला सावलीच लागते म्हणलं. हा, मग आता एक काम करू, एक ऑलिव्हचं फर्स्टला आणि जिथं कॉफी संपत्ती तिथं शेवटला आहे की नाही. ऑलिव्हचं हां असं का? सावली येईल ना कॉफीवर, सावली राहील ना. दिवसात तिकडून राहील, दुपारून इकडून राहील. ऑलिव्ह म्हणता का कापूर म्हणता? कापूर मी तेच म्हणलं ऑलिव्ह ती कुठून सावली भेटायला आली का? कापूर म्हणलं. हा. आपण नारळ आहे ना, नारळ वर चाललं तसं पुढं का जागा राहिली पुढं. किती झाडं बसते ना आता? 7. 7 5 फुटावर. कोणी घेऊ कडी ना, लिंबूनी घेतात तिकडून. कडी ना. 20 झाडं आहेत लिंबुनीची, 7च बसते इथं. पुढच्या लाईनला घेणं पडते. 4-4च लावायचे एका लाईनला कडी ना. एक तर पलीकडे बाजू नाही, काट्याचे बरे आहेत तिकडून. चालतं. आता हे जे आहे हा स्पेस असाच ठेवणार शेडसाठी. तिकडून ब्लूबेरी एंड होऊन इकडे आता आपण कॉफी घेतली आहे. सर्वात पहिले कॉफी आपण एक 5-5 फुटावरती घेतोय.
त्या रोपावरती येऊन बसलाय. हा उघड काम आहे. आम्ही कॉफीचे झाडं लावून घेतली आहे. मी फक्त त्याच्या प्लास्टिक्स काढून देत होते अंजमावशीला आणि मागे ते त्याच्यावरती माती टाकत होत्या. समोरून प्राजक्ताने पहिलेच खड्डे वगैरे करून ठेवले होते. नवनाथ मामा प्राजक्ता खड्डे करत होते. मग ते जे खड्डे केलेले होते त्या खड्ड्यांमध्ये झाडं प्लेस करून मग त्याची प्लास्टिक काढून लावणं सगळं सोबत असं सिक्वेन्सने सुरू होतं. त्याच्यामुळे एक सिस्टमॅटिकली सगळे कामं होऊन जातात. आणि याच्या पुढे आता हे कॉफीच्या आहेत. कॉफीच्या पुढे किवी, मग तिथून पुढे आपली विलायची आणि किवीच्या पुढे आपण ड्रॅगन फ्रूट घेतलेत आणि ड्रॅगन फ्रूटच्या पुढे लिंबोणी घेतली आहे. आता दुसऱ्या लाईनमध्ये आपण ॲवकॅडो वगैरे सगळे झाडं घेऊ. ते जसं कंप्लीट झाल्यानंतर तर मी दाखवतेच. आजच्या व्लॉगमध्ये तर ते काही पूर्ण घेणं पॉसिबल नाही आहे, कारण पूर्ण होणार पण नाही आज कंप्लीट. 1-2 लाईन्स होतील. आता दिवस मावळा झाला होता, त्याच्यामुळे मग मम्मा चहा घेऊन आली सगळ्यांसाठीच. मग मस्तपैकी चहा एन्जॉय केला. सनसेट पण सुरू झालेला होता. अजून काय पाहिजे त्या लाईफमध्ये? असं छान घरच्यांसोबत शेतामध्ये निवांत बसून जर का चहा मिळत असेल तर मग त्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरी कुठलीच शांत करण्यासाठी ब्रेनला अशी गोष्ट नाही आहे. ती पीसफुल एकदम आणि बेस्ट आहे. अंजू अंजू मावशी इकडे या. तर हे आपल्या नारळाचे नारळ पडले होते सगळे, ते गोळा करून तर ठेवलेले आहेत इथे, न्यायचे बाकी आहेत. तर याच्यातलं खोबरं जे असतं ते आपलं वर्षभराचं घरचंच असतं. आपले एवढे नारळाचे झाडं सफिशियंट आहेत. खोबरं, खोबरेल तेल. आम्ही तिकडे शेतामध्ये गेलेलो होतो. आजी आणि बाबा लग्नाला गेलेत, तर त्यांनी बहुतेक दरवाजा पलीकडून लावून घेतला. आम्ही केव्हाचे दरवाजा वाजवतोय. आज नाही झाडांना पाणी घालावं लागणार आहे. रोज विसरते, झाडं पूर्ण वाळत चालली आहेत ती. ओ पेलेट मशीन का? बरं. ही बघा, ही डुगू पिल्लू इथं काय करतो पिल्लू तू? झोपला होता? सुरू करून ते कंटिन्यूस तर वाजा घालत किती वेळ लागतो खायला. पेलेट मशीन चालू करून देते. याचं हे कुठं आहे काय पाना? पेलेट मशीनचं बऱ्याच वेळेस कसं असतं ना की आपण जर का फीड काढताना लाईट गेली एखाद्या वेळेस किंवा मग पूर्ण आपण क्लिनिंग करून ती बंद नाही केली तर ती जाम होते. त्यामुळे मग पेलेट मशीनचे जे बॅरल्स असतात ते थोडेसे लूज करायचे, नट्स लूज करून. मग ते बॅरल्स थोडेसे लूज झाले की मग मशीन चालू करायची. त्यावेळेस ते बॅरल्स ऑटोमॅटिक फिरायला लागतात आणि मग एकदा का खालचं पूर्ण डाय वगैरे फिरायला लागली की त्याच्यानंतर मग आपण वरचे जे नट आहेत ते टाईट करतो, सो दॅट वरचे जे बॅरल्स आहेत ते पण फिरतील आणि पेलेट्स तयार होतील. सो आता आपण ती सेटिंग केली आहे.
कारण आता आपण जो शेवग्याचा आणि तुतीचा पाला वापरतो ना त्याच्यामध्ये मॉइश्चर असतं. त्या मॉइश्चरमुळे डाय जाम होते बऱ्याच वेळेस. तर मग एवढी मायन्यूट सेटिंग सुरुवातीला मशीन चालू करताना करावीच लागते. आणि पेलेट्स जे आहेत ह्या आपण जेव्हा बनवतो तेव्हा थोड्याशा नरम पण असतात, सो ते खायला इझी जातात. तर बरेच जण हाच क्वेश्चन विचारतात की एवढे मोठे पेलेट्स कोंबड्या खाऊ शकतात का? कोंबड्या अख्खीच्या अख्ख्या मक्याचा दाणा खाऊ शकतो, त्याच्यापेक्षा ते किती छोटे आहेत हे पेलेट्स. सो त्यांना खायला सोपे आहेत आणि नरम असल्यामुळे काय इझी जातात त्यांना खायला आणि पचायला पण सोपे जातात. आणि तिकडे अंजू मावशी प्राजक्ताचे सगळे झाडं वगैरे लावायला तिकडेच होतं त्यामुळे मग फीड मी काढून घेतलं तोपर्यंत. आता काढणं झाल्यानंतर फक्त अंजू मावशी किंवा मग प्राजक्ता दोघीतून कोणीतरी एक नेऊन टाकून येईल फीड तिकडे. आता यांचा फीडिंग टाईम आहे. सगळ्या कोंबड्या आता गेटकडेच पळणार आहेत. आता सगळ्या कोंबड्या तिकडे गेल्यात, इकडचं पूर्ण रिकामं आहे.